जरा विचार करा, आपण बालपणापासून आजपर्यंत एकच वाक्य ऐकत आलोय. भारताची लोकसंख्या प्रचंड वाढतीये. हे देशासमोरील सर्वात मोठं संकट आहे. आपल्या शाळा कॉलेजांमधील निबंधांपासून ते राजकीय भाषणांपर्यंत आपल्याला हेच शिकवलं गेलंय. लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर देश उद्ध्वस्त होईल. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की आपण जे ऐकत आलोय ते आता पूर्णपणे बदललंय. भारतासमोर आता लोकसंख्या वाढीचं नाही तर लोकसंख्या संपण्याचं आणि वृद्ध होण्याचं एक नवीन भयानक संकट उभं राहिलंय. असाच काहीसा इशारा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी एक्सवर द इकॉनॉमिक्सच्या अहवालाचा हवाला देत दिलं होतं. मस्क यांच्या मते भारताचा जन्मदर इतक्या वेगाने घसरतोय की भविष्यात भारताचं काय होणार ही मोठी चिंतेची बाब आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन 2026 निमित्त आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय अगदी सोप्या भाषेत आणि सरकारी आकडेवारीच्या मदतीने समजून घेणार आहोत की भारताची लोकसंख्या खरंच धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे का. दुसरी गोष्ट, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत यांच्यात लोकसंख्येवरून कोणता नवीन राजकीय आणि आर्थिक वाद सुरू झालाय. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होणार का. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. सर्वात आधी आजची म्हणजेच 2026ची ताजी आकडेवारी समजून घेऊ. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजे UNच्या ताज्या अहवालानुसार भारताने चीनला मागे टाकून जगात पहिला क्रमांक पटकावलाय. आज भारताची एकूण लोकसंख्या अंदाजे 147.6 अब्ज पेक्षा जास्त झाली आहे. विचार करा, संपूर्ण जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 18.45% लोक एकट्या भारतात राहतात. पण इथे दोन गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपली लोकसंख्या वाढण्याची गती आता मंदावली आहे. भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर आता फक्त 0.8% वर आलाय. तरीही आपला बेस इतका मोठा आहे की देशात दररोज सरासरी 34,000हून अधिक नवीन मुलं जन्माला येतात. दुसरी गोष्ट, लोकसंख्येची घनता. भारतात दर चौरस किलोमीटरला सुमारे 496 लोक राहतात. पण खरी गोम इथे नाही. खरी गोम लपलेली आहे एका तांत्रिक शब्दात, ज्याला डेमोग्राफीमध्ये म्हणतात TFR, म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट, म्हणजेच एकूण प्रजनन दर. TFRचा खेळ आता समजून घेऊयात. हा TFR म्हणजे काय असतो? सोप्या भाषेत सांगायचं तर देशातील एका महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म दिला त्याचं हे प्रमाण असतं. आता हा ग्राफ बघा. 1950च्या दशकात भारताचा TFR होता 5.7, म्हणजे सरासरी एका कुटुंबात 5 ते 6 मुलं असायची. 2019 आणि 21 मध्ये तो कमी होऊन 2.0 वर आला. आणि आज 2026 मध्ये UNFPAच्या अहवालानुसार भारताचा TFR घसरून 1.9 वर आला आहे. आता तुम्ही विचार कराल, लोकसंख्या कमी होतीये ही तर चांगली गोष्ट आहे ना, मग यात संकट काय. तर विज्ञान असं सांगतं की कोणत्याही देशाची लोकसंख्या स्थिर म्हणजे स्टेबल ठेवण्यासाठी TFR 2.1 असणं अत्यंत गरजेचं आहे. याला म्हणतात रिप्लेसमेंट लेवल. म्हणजे आजची पिढी जेव्हा वृद्ध होईल तेव्हा तिची जागा घेण्यासाठी तेवढीच तरुण पिढी उपलब्ध असणं गरजेचं आहे. पण आपला दर 2.1च्या खाली म्हणजेच 1.9 वर गेल्यामुळे आता भारतात नवीन जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी होत चाललंय. याचा अर्थ आज जरी आपली लोकसंख्या वाढताना दिसत असली तरी काही दशकांनंतर ती अचानक वेगाने घटू लागेल. आता आपण सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे वळणार आहोत. भारताचा हा घटणारा जन्मदर संपूर्ण देशात एकसारखा नाही. यामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. हा डेटा काळजीपूर्वक बघा. दक्षिण भारतातील राज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर उत्तम काम केलं. परिणामी तिथे जन्मदर खूप वेगाने खाली आला. केरळने 1988 मध्येच रिप्लेसमेंट लेवल गाठली होती. आज तमिळनाडूचा TFR जपान आणि युरोपसारखा 1.3 ते 1.4 वर आलाय. दिल्लीसारख्या शहरात तो 1.2 इतका खाली घसरलाय. या उलट उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये चित्र पूर्ण वेगळं आहे. बिहारचा TFR अजूनही 2.9 आहे, तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा 2.4च्या आसपास आहे. आता यामुळे एक विचित्र राजकीय आणि आर्थिक संकट उभं राहिलंय. भारतामध्ये संसदेच्या म्हणजेच लोकसभा जागांचं वाटप आणि केंद्राकडून मिळणारा निधी म्हणजेच टॅक्स रेव्हेन्यू हा राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर ठरवला जातो. भारतात 2026 मध्ये म्हणजे या चालू वर्षी मतदारसंघांची लोकसंख्यानिहाय पुनर्रचना होणार आहे. आता दक्षिण राज्यांना मोठी भीती वाटतेय की ज्या राज्यांनी देशाचं धोरण ऐकून लोकसंख्या नियंत्रणात आणली, चांगला विकास केला, त्यांना शिक्षा म्हणून संसदेतील जागा कमी मिळतील. आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रण नीट झालं नाही, उदाहरणार्थ UP, बिहार, त्यांना लोकसंख्या जास्त असल्यामुळे संसदेत जास्त जागा मिळतील आणि राजकीय सत्ता त्यांच्याच हातात केंद्रित होईल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसचे प्राध्यापक श्रीनिवास गोली यांच्या मते आर्थिक पातळीवर उत्तम कामगिरी करूनही लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचं एक प्रकारे दंड मिळण्याची भीती या राज्यांना वाटते. जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बदल घाईघाईने घेतले जाणार नाहीत असे संकेत दिले असले
तरी हा वाद भविष्यासाठी मोठा आहे. भारत श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होणार का? आता येऊया सर्वात मोठ्या धोक्याकडे. फ्रान्स किंवा स्वीडन सारख्या युरोपीय देशांमध्ये वृद्धांची लोकसंख्या 60% 14% होण्यासाठी अनुक्रमे 120 आणि 80 वर्षे लागली, कारण तिथे आर्थिक विकास आधीच झाला आणि लोकसंख्या हळूहळू वृद्ध झाली. पण भारतात काय होतंय? भारतात हा टप्पा पुढील फक्त 28 वर्षांमध्ये गाठला जाणार आहे. आपण युरोपपेक्षा 4 पट वेगाने वृद्ध होतोय आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड्सच्या ताज्या अहवालानुसार 40% जास्त वृद्ध भारतीय हे देशातील सर्वात गरीब वर्गातील आहेत. म्हणूनच तज्ज्ञ असे म्हणतात की भारत श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होतोय. इंडिया इज ग्रोईंग ओल्ड बिफोर बिकमिंग रिच. त्यामुळे जन्मदराविषयी बोलताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे जन्मदर कमी का होतोय? यामागचा आजचा आर्थिक वास्तव जाणून घेऊयात. आजचे तरुण जोडपे मुलं जन्माला घालण्यास का कचरत आहेत याची प्रामुख्याने 3 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण महागाई आणि संगोपनाचा खर्च. आजच्या विकसनशील शहरांमध्ये मुलांचे खाजगी शिक्षण, आरोग्य सेवा, राहण्याचा खर्च इतका वाढलाय की मध्यमवर्गीय जोडप्यांना एकापेक्षा जास्त मूल परवडत नाही. आपण मुलांच्या प्राथमिक गरजा तरी नीट पूर्ण करू शकू का हा व्यावहारिक विचारास तरुण करतायत. दुसरं कारण बायोलॉजिकल क्लॉक. करिअर आणि सेटल होण्याच्या नादात आजकाल लग्न उशिरा केलं जातं, म्हणजेच वयाच्या साधारण 27 ते 30व्या वर्षी. त्यानंतर काही वर्ष वैयक्तिक वेळेसाठी घेतली जातात. जेव्हा स्त्री वयाच्या 35व्या वर्षापर्यंत बाळाचा विचार करते तेव्हा बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण आणि गर्भपाताचा धोका ओढावतो. तिसरं कारण शहरी जीवनशैली. दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये जागेची कमतरता आणि दोघंही नोकरी करत असल्यामुळे लहान कुटुंब, सुखी कुटुंब ही संकल्पना अपरिहार्य बनली आहे. पण आजच्या समस्यांचं काय? भौगोलिक वास्तव आणि पायाभूत सुविधा. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की लोकसंख्या कमी होतीये, पण जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा बस, ट्रेन, रस्ते, हॉस्पिटल्स सगळीकडे फक्त गर्दीच गर्दी दिसते. मग हा डेटा खोटा आहे का? नाही. याचं कारण आहे भौगोलिक असमानता आणि शहरीकरण. भारताची लोकसंख्या सर्वत्र सारखी पसरलेली नाही. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, जिथे गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यात सुपीक जमीन आणि पाण्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या केंद्रित आहे, जी देशाची अन्न सुरक्षा सांभाळते. किनारी प्रदेश आणि IT हब म्हणजेच मुंबई पुणे पट्टा किंवा बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये व्यापाराच्या आणि नोकरीच्या संधींमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थलांतरित होत आहेत. 2026 पर्यंत भारताची शहरी लोकसंख्या 40% पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच लोकसंख्या संपूर्ण देशात जास्त नाही तर ती काही विशिष्ट शहरांमध्ये एकवटली आहे. यामुळे आपल्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतोय. बेरोजगारी वाढली आहे. आपल्याकडे 68% लोकसंख्या ही काम करणाऱ्या वयोगटातील आहे, ज्याला आपण जिओग्राफिक डिवायडर म्हणतो. पण एवढ्या मोठ्या युवा वर्गाला देण्या इतके दर्जेदार रोजगार आपल्याकडे उपलब्ध नाहीत. शिक्षण आणि आरोग्याविषयी सांगायचं तर सरकारी शाळा आणि रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे, ज्यामुळे सामान्यांना दर्जेदार सेवा मिळणं कठीण झालंय. आर्थिक विषमता हा सर्वात गंभीर मुद्दा आहे. भारतातील अव्वल 1% श्रीमंतांकडे देशातील 40%पेक्षा जास्त संपत्ती आहे, तर तळाच्या 50% गरिबांकडे फक्त 15% संपत्ती. म्हणजेच देशात संसाधनांची कमतरता नाही तर त्याचं वाटप अत्यंत असमान आहे. आता अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? यावर उपाय काय? तर तज्ज्ञांच्या मते आपल्याला आत्तापासूनच काही पावले उचलावी लागतील. सिल्वर डिव्हिडंड. वृद्ध लोकसंख्या म्हणजेच केवळ देशावरचा भार नाही. जपानप्रमाणे आपल्यालाही आपल्या वृद्ध होत चाललेल्या नागरिकांना नवीन तंत्रज्ञानाचे रिस्किलिंग करून त्यांना अर्थव्यवस्थेत उत्पादनक्षम ठेवावं लागेल. दुसरा मुद्दा आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा. वाढत्या वृद्ध लोकसंख्येसाठी आपल्याला पेन्शन योजना, वृद्धाश्रम आणि विशेष आरोग्य सेवांचं जाळं आत्तापासूनच मजबूत करावं लागेल, ज्यासाठी देशातील अनेक NGO देखील प्रयत्न करत आहेत. तिसरा मुद्दा संतुलित विकास. केवळ मुंबई, दिल्ली किंवा बेंगळुरूवर ताण न वाढवता उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर थांबेल. व्यावहारिक आणि आर्थिक आकडेवारी बाजूला ठेवली तर भारत हा आजही एक अतिशय भावनाशील देश आहे. आपली संस्कृती, कुटुंब संस्था आणि जमिनीशी असलेलं आपलं नातं हेच आपलं खरं बलस्थान आहे. पश्चिमेकडील देशांप्रमाणे आपले तरुण अजून तरी पूर्णपणे यंत्रवत म्हणजेच मेकॅनिकल झालेले नाही. वृद्ध आईवडिलांची काळजी घेणं, एकत्र कुटुंबाचा आधार असणं हा संवेदनशीलपणा आजही भारतीयांमध्ये जिवंत आहे. पण ही ओळख जपणं आणि येणाऱ्या पिढीला एक सक्षम, संतुलित भारत देणं हे आज आपल्या आणि सरकारच्या हातात आहे. या राष्ट्रीय पातळीवर या लोकसंख्येच्या नवीन संकटावर मलमपट्टी करण्याची जेवढी गरज सरकारला आहे, तेवढीच सामाजिक पातळीवर एक जबाबदार नागरिक म्हणून विचार करण्याची आपली ही जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतासमोरील सर्वात मोठं संकट लोकसंख्या वाढीचं आहे की लोकसंख्या वृद्ध होण्याचं? खाली कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.